हेडलाइन्स नंतर एक महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदेंकडून धाराशिवमध्ये पाहणी करण्यात येते। शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांनी आढावा घेतलाय। शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। राजकारण बाजूला ठेवून मदत करायला हवी असंही शिंदे म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धाराशिवमध्ये पाहणी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावरती थेट जाऊन शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे पावसामुळे या संदर्भातली त्यांनी पाहणी केलेली आहे। याशिवाय शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले। त्यांनी स्वतः पाण्यामध्ये उतरून बोटीने प्रवास करत या भागाची पाहणी केलेली आहे आणि राजकारण बाजूला ठेवून मदत करायला हवी असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं। ही दृश्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे बोटीमध्ये उतरून पाहणी केलेली आहे, शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सरकार आपल्या पाठीशी असल्याची भावना आहे। मात्र त्याबरोबरच सरकार सुद्धा त्यांना सर्वतोपरी मदत करेल असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। राज्यभरामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची शेताच्या शेतं वाहून गेलेली आहेत आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे। दरम्यान शिंदे गटाकडून शेतकऱ्यांना वैयक्तिक मदत केली जाते। यावरून राजकारण सुद्धा चांगलंच तापलंय। मदतीच्या किटवरती एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईकांचे फोटो आहेत। मदतीच्या किटवरती शिंदे सरनाईकांचे फोटो असल्यामुळे राजकारण तापलंय।